आपण सध्या भंडाऱ्याच्या खांब तलावाच्या परिसरात आहोत। बघू शकतो आपण पावसाळ्याची सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात या खांब तलाव परिसरात जे आहे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जे आहे मोठ्या प्रमाणात साचलेले पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जे खड्डे इथं तयार झालेले आहेत ते अजून पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर दरवर्षी परिस्थिती इथं पाहायला मिळते, मात्र प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। नगर परिषद प्रशासन जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग असल्याचे कारण सांगून त्या विभागाकडे जे आहे हे रस्त्याचे काम असल्याचे सांगते आणि त्यामुळे दुर्लक्ष करते। मात्र राष्ट्रीय महामार्ग सुद्धा याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही आहे। मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष जो आहे तो राष्ट्रीय महामार्गच्या वतीनेही करण्यात येत आहे। त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात जो आहे येथील त्रासाचा सामना करावा लागतो। अनेक वाहनांचे दररोज इथं अपघात होताना पाहायला मिळतात, मात्र प्रशासन खरं पाहायला गेलं तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि त्यासाठी या खड्ड्यांची जे आहे ते दुरुस्ती व्हावी व या मार्गावर जे आहे असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात इथं आंदोलन करण्यात आलं। आपण बघू शकतो आंदोलन हे इथं सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। शिवसैनिक जे आहेत मोठ्या प्रमाणात इथं एकत्रित आले असून आता नारेबाजी करत ते जे आहेत या मागण्या लावून धरत आहेत। मात्र प्रशासन खरं पाहायला गेलं तर अजूनही याकडे लक्ष देताना दिसत नाही। आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथं जमा झालेले पाहायला मिळत आहेत। सामान्य नागरिक जे आहेत ते सुद्धा इथं आहेत आणि आपण आता थेट आमदारांकडून जाणून घेऊया नेमका काय येथील समस्या आहेत। मी परवा रात्री मुंबईहून आलो आणि काल मला आमचे काही पत्रकार बंधूंचे फोन आलेत आणि त्यांनी व्हॉट्सअप केला की भाऊ काल एक जोडपं एक लहान बाळाला घेऊन जात असताना मोटरसायकल इथे पडला, थोडेसाठी तो दगावता वाचला। तर ते मला बोललेत की मी म्हणलं यार हा राष्ट्रीय महामार्ग, ते बोललेत खासदारांशी आम्ही बोललो पण खासदारांनी ते काही करण्यासाठी सांगत नाही आहेत। तर मी म्हटलं ठीक आहे, आता हा मी बाकीच्या अधिकाऱ्यांना आलो तर सगळ्या अधिकाऱ्यांना बोलले की हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग झालेला असल्यामुळे राज्य शासनाची जे काही यंत्रणा आहे त्याच्यावर खर्च करू शकत नाही। जर राष्ट्रीय महामार्गाने एनओसी दिली तर काय खर्च करता येईल, पण मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आणि कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे फोन आलेत की साहेब हा रस्ता खूपच खराब आहे, कारण ह्या बाजूलाच आमचे काही शहर प्रमुख राहतात। म्हटलं ठीक आहे, तुम्ही ऍटलिस्ट रस्ता रोको करा जेणेकरून प्रशासनाला लक्षात आलं पाहिजे। आता ते संबंधित अधिकारी आलेत, मी त्यांना आता शिवे घातल्या की इतक्या दिवसापासून पडतंय, हा 7 ते 8 वर्ष झाला हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता झालाय आणि तेव्हापासून हा रस्ता बनला नाही, याच्यामुळे कितीतरी लोक दगावलेले आहेत। काल पण एक मोठी घटना झाली असती आणि ते अधिकारी म्हणतात की बा आम्हाला काही माहिती नाही, हे नाही, असं टोलाटोलीचे उत्तर देतात। मग आता जर समजा हे अधिकारी जर याच्यावर लक्ष घालत नसतील, खासदार जर लक्ष घालत नसतील तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे। विषय जनतेची बांधिलकी सगळ्यात महत्वाची आहे। सरकार हे नंतरचं असते, पण सरकारपर्यंत जरी हे खासदाराचं काम होतं जायचा, खासदार जर गेले असते त्यांचे पाठपुरावा केला असतं तर हे रस्ता बनला असता, पण खासदार जातच नसेल तर आपाप काही सरकार तर देणार नाहीये। जर माझ्या स्टेट गव्हर्नमेंटचा असतं तर मी कार्यकारी अभियंत्याला ठोकलं असतं चांगला, परंतु हे काय यांच्या केंद्र शासनाचा रस्ता असल्यामुळे यांनी खासदारांनी लक्ष घालायला पाहिजे। नुसतं राजकारण होऊन किंवा स्टंटबाजी करून होत नाही, तर हे लोकांचे कामं करणं महत्वाचे असतात आणि या परिवाराचा एक जुरा समजा दगावला तर याचा जबाबदार कोण, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी, हे महत्वाचं आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।